तर राष्ट्रवादीचा राजीनामा देते रुपाली ठोंबरे पाटील यांनी हे वक्तव्य केलंय। राजीनाम्यानंतर पोलीस आणि सरकारचं काम हे सर्वांसमोर आणते असंही रुपाली ठोंबरे पाटील यांनी इशारा दिलाय। पोलीस महिला आयोगाप्रमाणेच काम करायला लागलेले आहेत असंही वक्तव्य रुपाली ठोंबरे पाटील यांनी केलंय। एक लक्षात घ्या, पुन्हा सांगते, ही घटना घडल्यानंतर तो व्हिडिओ आला, मी बीडमध्ये होते। तिची घटना काय होती की रुपाली पाटील आणि तिच्या भगिनी, बावशी, आत्या, काका, मामा, आजी सगळे येऊन मला मारतात। मी इथे होते का? तर मी नव्हते। इथंच पहिल्यांदा त्यांचं खोटं पकडलं गेलं। चाकणकर खंडाळकराला सांगायला विसरले असतील की रुपाली पाटील ठोंबरे पुण्यात नाहीये, तू हे उद्या कर। त्याच्यामुळे तो डाव फसला। तो फसल्यानंतर तिच्या फॅमिलीतले म्हणजे मंदार खंडाळकर यांच्या फॅमिलीतले रणधीर हे सगळी फॅमिली आली आणि त्यांनी मी काल नसताना इथे दोन्ही परिवारांनी परस्पराच्या संमतीने कोणाचाही दबाव नसताना गुन्हा मागं घ्यायचा म्हणून ठरवलं। माझी बहीण गुन्हा मागं घेत नव्हती, कारण का माझ्या बहिणीला मयूर रणधीर आणि मनीष रणधीर यांनी अक्षरशः नको त्या जागेवर बुक्की मारून धक्काबुक्की केलेली आहे, लज्जा उत्पन्न केलेली आहे। तर माधवी खंडाळकरसह तिच्या 2 भावांवर गुन्हा दाखल झालाय। रुपाली ठोंबरेंनी बहिणीवर गुन्हा दाखल झाल्यानं आक्रमक पवित्रा घेतलाय। माधवी खंडाळकरवर खडक पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय। पक्षाच्या महत्वाच्या पदावर बसून पक्षातल्या राज्य महिला आयोगात जर अशा पद्धतीने वागत असतील तर मी त्या पक्षाचा राजीनामा देतील हे वक्तव्य मी केलेलं आहे, पण मी अजून राजीनामा दिलेला नाहीये, हे लक्षात घ्या। मी राज्य महिला आयोगाचा आता राजीनामा मागते। जे राज्य महिला आयोगावर काम करू शकत नाही, जे प्रदेश अध्यक्ष असून सुद्धा महिलांना पद काढून घेत असेल त्यांचा राजीनामा मागते।